नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळणार की नाही याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते। तर मित्रांनो, याआधी शेतकऱ्यांना 2000 उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान मंजूर केले होते। तर आता 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होते। या पहिल्या हिवाळी अधिवेशनात पहिला निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा घेण्यात आलेला होता। तर मित्रांनो, आणि आता पुन्हा महायुती सरकारने शेतकऱ्यांना आमचे सरकार स्थापन झाले की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत असे ते वचन दिले होते। तर मित्रांनो, आता येथे सरकार सुद्धा येथे स्थापन झाले आणि महायुतीचे येथे गटनेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचे सत्तेवर आले आणि मित्रांनो त्यांनी कारभार सुद्धा हाती घेतला। आणि कारभार हाती घेतल्यानंतर मित्रांनो, आता झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबद्दल कोणतेच संकेत दाखवले नाही। आणि मित्रांनो, आता येथे पुढे ते नागपुरात हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे येथे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, कर्जमाफीचे आश्वासने हे फक्त निवडणुकीपुरतेच होते का असा प्रश्न शेतकऱ्यांना येथे निर्माण होत आहे। तर मित्रांनो, या माहितीबद्दल आपल्याला काय वाटत आहे आपण कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।